माझं नाव केतकी देशपांडे आहे आणि आपण इतिहास या विषयावर चर्चा करणार आहोत आज. तर मग इतिहासामधला कोणता विषय, तर मग ते पर्यावरणाचा इतिहास आणि या चिंतांचा अभ्यास करणे एक दृष्टिकोन. आणि दुसरा युनिट पर्यावरण आणि सुरुवातीचा समाज. म्हणजे हे दोन भागांमध्ये आहे. तर मग पहिला भाग आपण बघणार आहोत ते म्हणजे शिकार संमेलन आणि भटक्या समाज. सुरुवातीच्या समाजांपैकी शिकार संमेलन आणि भटक्या समाज या दोन युनिटवर आपण आज चर्चा करणार आहोत. तर मग पहिला युनिट जो आहे तो इतिहासातील पर्यावरण विषयक चिंतांचा अभ्यास करत आहे. तो एक दृष्टिकोन म्हणजे काय, तर मग 2013 मध्ये पॉल सटर यांनी निदर्शनास आणून दिले होते की मोठ्या व्यवसायातील भूतकाळाच्या अभ्यासाकडे पर्यावरणीय इतिहास हा सर्वात जलद वाढणारा दृष्टिकोन आहे. तरीही म्हणजे एन्व्हायरमेंटल हिस्ट्री आपण म्हणतो, तर मग हा व्यवसाय खूप वाढत आहे आणि तरी पर्यावरणीय इतिहासाच्या सरावाने जगाच्या अनेक भागांचा दीर्घकालीन इतिहासाचे दस्तऐवजीकरण केलेले नाही. म्हणजे पृथ्वी जेव्हा निर्माण झाली आणि नंतर मग म्हणजे आता 7 खंड आहेत सध्या. मग आधी एवढे 7 खंड नव्हते, आधी 4-5च खंड होते. तरीही पर्यावरणीय इतिहासाच्या सरावाने जगाच्या अनेक भागांचा दीर्घकालीन इतिहासाचा दस्तऐवजीकरण केलेलं नाहीये. म्हणजे ते त्याचं रेकॉर्ड केलेलं नाहीये. म्हणजे 4-5 खंड असतील तर मग ते 7 खंड कसे झाले, हा एक वेगळा भाग आहे. आणि म्हणजे तेच इतिहासाच्या तरीही पर्यावरणीय इतिहासाच्या सरावाने जगाच्या अनेक भागांचा दीर्घकालीन इतिहासाचे दस्तऐवजीकरण किंवा रेकॉर्डिंग केलेले नाहीये. आजही आम्हाला लहान हिमयुगाच्या सिद्धतेबद्दल खात्री नाही. ते युरोपाच्या पलीकडे विस्तारले आहे का, ते भारताला लागू होते का. म्हणजे तेच 7 खंड जे झालेले आहेत ते आधी 4-5च खंड होते आणि नंतर मग ते आशिया, युरोप वगैरे. युरोपामध्ये हिमयुगाचा उल्लेख आहे आणि तसे ते सिनेमे पण काढलेले आहेत, आईस एज वगैरे. आईस एजचे पण 4-5 सिनेमे आहेत. तर मग ते भारताला तो लागू होतो का हिमयुगाचा. भारतामध्ये तर हिमालय आहे. म्हणजे हिमयुगाच्या सिद्धतेबद्दल खात्री नाहीये. त्यामुळे सिद्धतेबद्दल खात्री नाही म्हणजे नक्की युरोपात हिमयुग झालं का, हा पण एक वेगळा प्रश्न आहेच आहे. आणि भारतात पण हिमालय आहे, युरोपात पण वरती ग्रीनलँड आणि किंवा उत्तर ध्रुव वगैरे सगळं आहे. पण म्हणजे सिद्धतेबद्दल खात्री नाहीच आहे तरी सुद्धा. तेच म्हणजे की पर्यावरणीय इतिहासाच्या सरावाने जगाच्या अनेक भागांचा दीर्घकालीन इतिहासाचे दस्तऐवजीकरण केलेले नाहीये. तर आजही आपल्याला लहान हिमयुगाच्या सिद्धतेबद्दल खात्री नाही. ते युरोपच्या पलीकडे विस्तारले आहे का, ते भारताला लागू होते का. आणि कॅथलीन मॅरिसनची अँथ्रोपोसेनची प्रमुख टीका अशी आहे की त्याचे प्रांतीकरण झालेले नाही. म्हणजे आता आपण जर का गृहीत धरलं की हिमयुग युरोपात लहान हिमयुग युरोपात झाला, ते भारताला लागू होते का, हे नाहीच आहे. आणि प्रांतीकरण म्हणजे प्रोव्हिन्शियल असं कॅथलीन मॉरिसनची अँथ्रोपोसेनची प्रमुख टीका अशी आहे की त्याचे प्रांतीकरण झालेले नाही. म्हणजे थोडासा हिमालय सुद्धा भारतामध्ये कसा आला, हा पण एक वेगळा प्रश्न आहेच. म्हणजे ते उत्तर ध्रुवाकडून आला आणि मग खंड मोडले, मग तो भारतामध्ये आला, किंवा आशिया वेगळा झाला युरोपापासून, कारण रशिया आणि सायबेरिया वगैरे ते सगळं तिकडनं. तर मग आजही आम्हाला लहान हिमयुगाच्या सिद्धतेबद्दल खात्री नाही. ते युरोपाच्या पलीकडे विस्तारले आहे का, ते भारताला लागू होते का.
कॅथलीन मॉरिसनची अँथ्रोपॉसिनची प्रमुख टीका अशी आहे की त्याचे प्रांतीकरण झालेले नाही. हे हिमयुग सगळीकडे होतं, ते फक्त युरोपातच नव्हतं. ते भारताला पण लागू होते का प्रांतीकरण? म्हणजे प्रांतीकरण अजून झालेले नाहीये आणि ते भारताला लागू होते का, असे 2 प्रश्न येतात. तर दुसऱ्या शब्दात जागतिक पर्यावरणीय इतिहास हा अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलियाच्या इतिहासातून बाहेर काढला गेला आहे, परंतु इतर अनेक जैव भौगोलिक प्रदेशांपर्यंत पोहोचला आहे. हे अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया हे असे काय म्हणतात, डेव्हलप किंवा प्रगत असे खंड आहेत. आणि म्हणजे भारत पण प्रगत आहे, पण म्हणजे भारत पण प्रगत आहे, पण अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया हे म्हणजे पहिल्यापासूनच भारत आता प्रगत होत आहे. आणि आता बऱ्यापैकी म्हणजे अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया यांच्या तुलनेमध्ये भारत यांच्याबरोबर तुलना करता येते. भारत एवढा प्रगत झालेला आहे असं म्हणता येईल. आणि तर मग जागतिक पर्यावरणीय इतिहास हा अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया इतिहासातून बाहेर काढला गेला आहे, आणि भारतामध्ये पण त्याचा आता अभ्यास होत आहे. इतर अनेक जैव भौगोलिक प्रदेशांपर्यंत पण पोहोचलेला आहे. म्हणजे आधीचा जो प्रश्न होता की अँथ्रोपोसिन ची प्रमुख टीका अशी आहे की त्याचे प्रांतीकरण झालेलं नाहीये. तर मग इकडे असं दुसऱ्या शब्दात प्रांतीकरण आता सुरुवात झालेली आहे त्याची, असं म्हणता येईल. आणि मग अधिक म्हणजे भारताला आता 5 फिजिकल डिव्हिजन्स आहेत, आणि मग तसे म्हणजे भारतामध्येच भारतामध्येच प्रांतीकरण करता येईल, कारण त्याला 5 डिव्हिजन्स आहेत आणि इतर जगामध्ये आहेच. त्याचे प्रांतीकरण झालेले नाहीये. दुसऱ्या शब्दात जागतिक पर्यावरणीय इतिहास हा अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलियाच्या इतिहासातून बाहेर काढला गेला आहे, परंतु इतर अनेक जैव भौगोलिक प्रदेशांपर्यंत पण पोहोचलेला आहे. अधिक स्थानिक सूक्ष्म इतिहासांना ट्रॅक करण्यात मदत करणे आवश्यक आहे, आणि अँथ्रोपोसिनची मेटा नरेटिव्ह मध्ये सुधारणा देखील केली जाऊ शकते. म्हणजे सूक्ष्म इतिहासांना ट्रॅक करण्यात मदत करणे आवश्यक आहे, आणि अँथ्रोपोसिनची मेटा नरेटिव्ह मध्ये सुधारणा देखील केली जाऊ शकते. म्हणजे साधारण एक खंड घेता येतो किंवा एक देश घेता येतो ज्याच्यामध्ये वेगवेगळे भौगोलिक भाग आहेत, आणि तर मग अधिक स्थानिक सूक्ष्म इतिहासांना ट्रॅक करण्यात मदत करणे आवश्यक आहे, आणि अँथ्रोपोसिनच्या मेटा नरेटिव्ह मध्ये सुधारणा देखील केली जाऊ शकते. तर मार्टिन मेलोसीचा असा युक्तिवाद आहे की सर्वात कठीण कार्य शत्रू पर्यावरणीय इतिहास हे पर्यावरणीय इतिहासाला स्थानिक ते जागतिक स्तरावर मुख्य प्रवाहात असलेल्या ऐतिहासिक कथांमध्ये एकत्रित करणे आहे. मार्टिन मेलोसी काय म्हणतात की सर्वात कठीण कार्य शत्रू पर्यावरणीय इतिहास हे पर्यावरणीय इतिहासाला स्थानिक ते जागतिक स्तरावर, म्हणजे लोकल ते ग्लोबल, स्थानिक ते जागतिक स्तरावर मुख्य प्रवाहात असलेल्या ऐतिहासिक कथांमध्ये एकत्रित करणे आहे. म्हणजे आपण जर का आता एक साधारणपणे जगाचा इतिहास बघितला तर मग या देशात हे झालं, या देशामध्ये किंवा या स्थानाचे कोणी एक राजा होते किंवा असं आपण साधारणपणे केलं जातं. पण मग आता ऑस्ट्रेलिया सारखं आपण बघितलं तर कांगारू फक्त ऑस्ट्रेलियामध्येच आढळतो, आणि इतिहासाला स्थानिक ते जागतिक स्तरावर मुख्य प्रवाहात असलेल्या ऐतिहासिक कथांमध्ये एकत्रित करणे आहे. म्हणजे पर्यावरणीय इतिहासाला मुख्य प्रवाहात असलेल्या, म्हणजे इतिहासाच्या मुख्य कथांमध्ये पर्यावरणीय इतिहासाच्या पण कथा असायला हरकत नाहीये, असं मार्टिन मेलोसी म्हणतात.
तर मग आता महाराष्ट्राचा इतिहास म्हटलं तर मग महाराष्ट्र म्हटलं की आपल्याला म्हणजे महाराष्ट्रातले किल्ले वगैरे असं एकदम लगेच आठवतं. तर मग महाराष्ट्राचा पर्यावरणीय इतिहास आणि मग हे किल्ले जर का म्हटलं तर पर्यावरण आलंच. आणि म्हणजे मार्टिन मेलोसी असंच म्हणतात की पर्यावरणीय इतिहासाला मुख्य इतिहासामध्ये पण सामील करण्यामध्ये हरकत नाहीये. आणि त्याप्रमाणे म्हणजे आता इग्नूच्या या कार्यक्रमामध्ये म्हणजे BA इतिहास या पदवीमध्ये पर्यावरणीय इतिहास असा विषय आपण शिकत आहोत किंवा चर्चा करत आहोत. तर म्हणजे पर्यावरणीय इतिहास मुख्य इतिहासामध्ये त्याचं एकत्रीकरण झालेलं आहे. आणि म्हणजे मार्टिन मेलोसी असं म्हणतात की म्हणजे सर्वात कठीण कार्य कोणतं आहे तर शत्रू पर्यावरणीय इतिहास हे पर्यावरणीय इतिहासाला स्थानिक ते जागतिक स्तरावर लोकल टू ग्लोबल लेवल मुख्य प्रवाहात असलेल्या ऐतिहासिक तथ्यांमध्ये एकत्रित करणे आहे. तर विशेषतः त्यांनी पर्यावरण आणि तंत्रज्ञानाचा छेदन बिंदूकडे अधिक लक्ष देण्याचे आवाहन केलेले आहे. तेच पर्यावरण आणि तंत्रज्ञान एकत्र कसे येऊ शकते. सामान्यतः पर्यावरणीय समस्यांचे निराकरण कसे करायचे याचा आपण विचार करत असताना पर्यावरणीय इतिहास हा हल्ल्याचा एक उपयुक्त कोन असू शकतो. पर्यावरणीय समस्यांचे निराकरण कसे करायचे याचा आपण विचार करत असताना पर्यावरणीय इतिहास हा हल्ल्याचा एक उपयुक्त कोन असू शकतो. म्हणजे इकडे आपण जे बघितलं की शत्रू पर्यावरणीय इतिहास हे पर्यावरणीय इतिहासाला स्थानिक ते जागतिक स्तरावर मुख्य प्रवाहात असलेल्या ऐतिहासिक कथांमध्ये एकत्रित करणे आहे. आणि पर्यावरणीय समस्यांचे निराकरण कसे करायचे याचा आपण विचार करत असताना पर्यावरणीय इतिहास हा हल्ल्याचा एक उपयुक्त कोन असू शकतो. तर जे मार्टिन मेलोसी असं म्हणतात की पर्यावरण आणि तंत्रज्ञानाचा छेदनबिंदूकडे अधिक लक्ष देण्याचे आवाहन केलेले आहे. आणि आवाहन म्हणजे त्याची काही उदाहरणं दिलेली आहेत. तर सौर विद्युत, सोलर एनर्जी, मग अपारंपरिक ऊर्जेचा वापर, अनकन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस याचा वापर करता येईल. मग प्रदूषण कमी करण्यासाठी किंवा शून्य प्रदूषण करण्यासाठी उपयुक्त तंत्रज्ञान. मग हरित ऊर्जेद्वारे शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, ग्रीन एनर्जी वापरून सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आणि पेपरलेस ऑफिस म्हणजे कार्यशाळा जी आहे ती पेपरलेस असू शकते. तर मग ती कशी तर दळणवळणासाठी आणि कागदपत्रांचे जतन करण्यासाठी संगणक आणि स्मार्टफोनचा उपयोग. हे साधारणपणे काय सॉफ्टवेअरमध्येच ते स्टोअर केले जातात. पेपरलेस ऑफिस किंवा पेपरलेस कार्यशाळा. मग पर्यावरणीय इतिहासाचा आणखी एक महत्वाचे पैलू म्हणजे पर्यावरणीय इतिहासाचे विषय मानवी ज्ञानाच्या जगाला एकत्रितपणे विणण्यासाठी महान वचन देतात. मानवी ज्ञानाच्या जगाला एकत्रितपणे विणण्यासाठी महान वचन देतात. म्हणजे आपण इतिहासाचा सुद्धा अभ्यास का करतो? कारण आपलं ज्ञान वाढतं. आणि ज्ञान वाढून पुढे होतंय काय तर मग आपण आधी केलेल्या चुका आता पुन्हा करू नये हे एक आपल्याला संदेश मिळत असतो किंवा सूचना मिळत असते. तर मग पर्यावरणीय इतिहासाचा आणखीन एक महत्वाचा पैलू म्हणजे पर्यावरणीय इतिहासाचे विषय मानवी ज्ञानाच्या जगाला एकत्रितपणे विणण्यासाठी महान वचन देतात.
पर्यावरणाला कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही अशा प्रकारे आपलं जर का वर्तन असेल तर मग म्हणजे अशाच प्रकारे मानवी ज्ञानाच्या जगाला एकत्रितपणे वेढण्यासाठी महान वचन देतात. काय? पर्यावरणीय इतिहास. मग विशेषतः पर्यावरणीय इतिहासकार नैसर्गिक विज्ञानांना मानवता आणि सामाजिक विज्ञानांपासून विभक्त करून शोकनीय विभाजन घडवून आणत आहेत. पर्यावरणीय इतिहासकार राष्ट्रीय राज्यांच्या सीमा ओलांडू शकतात जे पर्यावरणीय कल्पनाशक्तीला मर्यादा घालतात आणि प्रतिबंधित करतात. मग आता D.T. रॉजर्स हा एक पर्यावरणातला एक म्हणजे त्याने पर्यावरणीय इतिहासाला जास्त म्हणजे त्याचं कार्य आहे पर्यावरणीय इतिहासाला. तर मग ते काय सुचवतात? शक्ती आणि मर्यादा, अर्थव्यवस्था आणि राजकीय व्यवस्था, संस्कृती आणि संकल्पना, सर्व चांगले इतिहास लिहिण्यासाठी त्यांना संबंध ठेवण्यासाठी ताण, परंतु पर्यावरणीय इतिहासकार एका विशिष्ट स्पष्टतेसह त्यांना भेट दिली. तर मग हा होता पहिला युनिट. आणि आता याच्यातले आपण इतिहास म्हणजे पहिला युनिट काय तर इतिहासातील पर्यावरणीय चिंतांचा अभ्यास करणे एक दृष्टिकोन आणि त्याचे महत्वाच्या संकल्पना काय आहेत किंवा कीवर्ड काय आहेत ते आपण बघूया. तर मानववंशवाद पहिली महत्वाची संकल्पना आहे. तर मग तात्विक दृष्टिकोन असा युक्तिवाद करतो मानववंशवाद की मानव हा जगातील मध्यवर्ती किंवा सर्वात लक्षणीय संस्था आहेत आणि अनेक पाश्चात्य धर्म आणि तत्वज्ञानांमध्ये अंतर्भूत असलेली ही मूलभूत धारणा आहे. म्हणजे आणि साधारणपणे आपण जर का बघितलं माणसाची उत्क्रांती तर किंवा मानव वंशाची उत्क्रांती तर एक असंच आपल्याला आढळून येतं की मानवी मेंदू हा सर्वात मोठा आहे आणि म्हणून म्हणजे सर्वात लक्षणीय संस्था आहे मानववंश. हा अनेक पाश्चात्य धर्म आणि तत्वज्ञानांमध्ये अंतर्भूत असलेली ही मूलभूत धारणा आहे. तात्विक दृष्टिकोन असा युक्तिवाद करतो की मानव ही जगातील मध्यवर्ती किंवा सर्वात लक्षणीय संस्था आहे. तर मग म्हणजे माणसाचा मेंदू सर्वात मोठा आहे आणि तो आणखीन मोठा बनतोय असं पण म्हटलं जातं, म्हटलं जाऊ शकतं. तर अनेक पाश्चात्य धर्म आणि तत्वज्ञानांमध्ये अंतर्भूत असलेली ही मूलभूत धारणा आहे मानववंशवाद. मग अँथ्रोपोसेंट्रिझम म्हणजे काय तर मानववंशवाद मानवांना निसर्गापासून वेगळे आणि श्रेष्ठ मानतो आणि मानवी जीवनाला अंतर्निहित मूल्य असते तर इतर घटक म्हणजे प्राण्यांसह मानव जातीच्या प्राणी आणि प्राण्यांसह झाडे वगैरे मानव जातीच्या फायद्यासाठी न्याय रीतीने शोषण केले जाऊ शकते असा अभ्यासक्रम तो म्हणजे अँथ्रोपोसेंट्रिझम. आणि अँथ्रोपोसेंट्रिझम ची उत्क्रांती मानववंशवाद मधून झाली. तर मग मानववंशवाद तात्विक दृष्टिकोन असा युक्तिवाद करतो की मानव ही जगातील मध्यवर्ती किंवा सर्वात लक्षणीय संस्था आहेत आणि अनेक पाश्चात्य धर्म आणि तत्वज्ञानांमध्ये अंतर्भूत असलेली ही मूलभूत धारणा आहे. तर मग अँथ्रोपोसेंट्रिझम जे मानववंशवादातून उत्क्रांती झाली. मानववंशवाद मानवांना निसर्गापासून वेगळे आणि श्रेष्ठ मानतो आणि मानव जीवनाला अंतर्निहित मूल्य असते तर इतर घटक प्राण्यांसह मानव जातीच्या फायद्यासाठी न्यायरीतीने शोषण केले जाऊ शकते असा अभ्यास करतो. म्हणजे थोडस साधारण असं म्हटलं जातं की पृथ्वीवर जे काय सगळं आहे ते मानवांच्या फायद्यासाठी आहे, मानव वंशाच्या फायद्यासाठी आहे आणि प्राण्यांसह मग ते त्याच्यामध्ये धातू वगैरे सुद्धा येतात. प्राणी, झाडे, धातू
जे सगळे आपल्याला आतापर्यंत म्हणजे मानव वंशात आढळलेले आहेत ते सगळे प्राणी, धातू, झाडे तर जातीच्या फायद्यासाठी न्यायरीतीने शोषण केले जाऊ शकते असा अभ्यासक्रम, ते म्हणजे अँथ्रोपोसेंट्रिझम. मग अँथ्रोपोसीन म्हणजे काय, तर वर्तमान भौगोलिक युगाशी संबंधित किंवा सूचित करणे ज्या कालावधीत मानवी क्रियाकलापांचा हवामान आणि पर्यावरणावर प्रभावशाली प्रभाव आहे. तर सध्याचे भौगोलिक युगाशी संबंध किंवा सूचित करणे ज्या कालावधीत मानवी क्रियाकलापांचा हवामान आणि पर्यावरणावर प्रभावशाली प्रभाव आहे. म्हणजे सध्या असं जर का म्हटलं आपण की क्लायमेट चेंज किंवा हवामान बदलतंय, तर मग मानवी क्रियाकलापां म्हणजे मानवी कार्य काय आहेत ज्याच्यामुळे हवामान बदलतंय, आणि हवामान बदलतंय तर मग ते तो जो बदल आहे तो प्रभावशाली प्रभाव आहे. तर अँथ्रोपोसीन म्हणजे वर्तमान भौगोलिक युगाशी संबंधित किंवा सूचित करणे ज्या कालावधीत मानवी क्रियाकलापांचा हवामान आणि पर्यावरणावर प्रभावशाली प्रभाव आहे. आणि पर्यावरणावर प्रभावशाली प्रभाव आहे म्हणजे एक उदाहरण जर का द्यायचं म्हटलं तर आता हे मोबाईल फोन्स अगदी सुरुवातीला जेव्हा भारतात आपण वापरायला सुरुवात केली नोकियाचे वगैरे, किंवा आता स्मार्टफोन्स आपण आता वापरतो, पण 4-5 वर्षांपूर्वी नोकियाचे साधे मोबाईल फोन्स होते ते त्याच्यामुळे चिमण्या म्हणजे आता दिसतच नाही असं एक आहे, किंवा जिथे मोबाईल फोन्स नाही आहेत तिथे चिमण्या दिसतात आपल्याला. तर वर्तमान भौगोलिक युगाशी संबंधित किंवा सूचित करणे ज्या कालावधीत मानवी क्रियाकलापांचा हवामान आणि पर्यावरणावर प्रभावशाली प्रभाव आहे. म्हणजे मोबाईल फोन्स हा प्रभावशाली प्रभाव आहे कारण चिमण्या दिसत नाहीत आपल्याला. ते मोबाईल मधले जे रेज असतात त्याने चिमण्यासारख्या पक्ष्यांना त्रास होत असतो आणि म्हणून मग ते त्यांचं वेगळं ते स्थानिक होतात, मग जिथे साधारणपणे मोबाईल नाही आहेत अशा ठिकाणी स्थानिक होतात. मग हॉलोसीन म्हणजे काय, तर वर्तमान युगाशी संबंधित किंवा सूचित करणे जे चतुर्थांश कालखंडातील दुसरा युग आहे आणि प्लॅटोसीनचे अनुसरण करतो. प्लेटोसीनचे अनुसरण करतो. तर वर्तमान युगाशी संबंधित किंवा जो चतुर्थांश कालखंडातील दुसरा युग आहे आणि प्लेस्टोसीनचे अनुसरण करतो. तर आपण बघणार आहोत प्लेस्टोसीन म्हणजे काय. आणि मग वाळवंट म्हणजे काय, तर किंवा वाइल्डरनेस एक बेशिस्त, निर्जन आणि अतिथी नसलेला प्रदेश. तर मग हा झाला पहिला युनिट. आणि म्हणजे हे महत्वाचे संकल्पना होतात पहिल्या युनिटमध्ये. तर मग आता आपण दुसऱ्या युनिटकडे जाणार आहोत. आणि दुसरा युनिट म्हणजे कोणता, तर पर्यावरण आणि सुरुवातीचा समाज 1, शिकार संमेलन आणि भटक्या समाज. तर सर्व पर्यावरणीय बदल मानवी एजन्सीमुळे आवश्यक नव्हते. मानवानेच सगळे पर्यावरणीय बदल केलेले आहेत असं काही नाही. ते अजूनही अचानक घडले असतील आणि निसर्गात विध्वंसक झालेले असतील. म्हणजे आता हवामान बदलतंय ते म्हणजे मानवांद्वारेच फक्त हवामान बदलतंय असं काही नाहीये. ते अजूनही अचानक घडले असतील आणि निसर्गात विध्वंसक झालेले असतील. इतर कदाचित क्रमिक वर्षांच्या दीर्घ कालावधीत होत असतील.
पर्यावरणीय बदल. तर मग उदाहरणार्थ एखाद्या प्रदेशातील वनस्पती आणि प्राण्यांच्या एकत्रीकरणामध्ये बदल ते अधिक राहण्यायोग्य आणि मानवी वसाहतींसाठी अनुकूल बनवते. सेटलमेंट ग्रुपिंग्स बदलत्या पर्यावरणीय संधींशी निगडीत होत्या. सेटलमेंट ग्रुपिंग्स बदलत्या पर्यावरणीय संधींशी निगडीत होत्या म्हणजे साधारणपणे आपण आता 3ऱ्या युनिटमध्ये वगैरे बघू तर इतिहासामध्ये असं आपल्याला खूप दिसतं की जिथे नदी आहे तिथे लोक स्थानिक होतात. तर मग सेटलमेंट ग्रुपिंग्स बदलत्या पर्यावरणीय संधींशी निगडीत होत्या. म्हणजे जिथे आपल्याला म्हणजे जिथे अनुकूलता आहे ज्या स्थानी त्या स्थानी मानव वंश म्हणजे सेटलमेंट ग्रुपिंग्स बदलत्या पर्यावरणीय संधींशी निगडीत होत्या. तर मग जरी याचा अर्थ असा होत नाही की मानवांनी ते राहत असलेल्या वातावरणावर परिणाम केला नाही. म्हणजे आपण आता एक थोड्या म्हणजे मागच्या 1-2 मिनिटापूर्वी बघितलं की सर्व पर्यावरणीय बदल किंवा हवामान बदल वगैरे तो मानवांनी केला असं काही नाहीये. तरी पण मानवांचं काहीच कार्य नाहीये पर्यावरणीय बदल घडवण्यामध्ये असं पण नाहीये. तर मग याचा अर्थ असा होत नाही की मानवांनी ते राहत असलेल्या वातावरणावर परिणाम केलेला नाही. उलट पक्षी पर्यावरणावर प्रदर्शित होणारा परिणाम हा समकालीन काळापुरता मर्यादित नाही, जसे की वारंवार गृहीत धरले जाते. म्हणजे पर्यावरणावर प्रदर्शित होणारा परिणाम हा समकालीन काळापुरता मर्यादित नाही. म्हणजे समकालीन काळापुरता कधी काही होऊ शकतं पर्यावरणामध्ये, असं एक आहे. तर उलट पक्षी पर्यावरणावर प्रदर्शित होणारा परिणाम हा समकालीन काळापुरता मर्यादित नाही. हे साधारणपणे असं गृहीत धरलं जातं की समकालीन काळापुरता मर्यादित असेल, पण तसं काही नाहीये. पर्यावरणामध्ये जे बदल घडत आहेत ते थोड्याच काळासाठी असतील किंवा समकालीन काळासाठी असतील असं आपल्याकडून गृहीत धरलं जातं, पण तसं काही नाहीये. असं उलट पक्षी पर्यावरणावर प्रदर्शित होणारा परिणाम हा समकालीन काळापुरता मर्यादित नाही, जसे की वारंवार गृहीत धरले जाते. जे जरी समान प्रमाणात नसले तरीही शिकार आणि पशुपालन यांसारख्या मानवी प्रथांचा प्रादेशिक स्तरावर परिणाम झाला नाही, कारण अतिशिकार आणि शिकारी निवडीमुळे काही प्रजाती मरण पावल्या आहेत. हे आता काही प्रजाती मरण पावल्या आहेत आणि आपल्याला म्हणजे माहितीच नाहीये, असं एक आहे. तरी जरी समान प्रमाणात नसले तरीही शिकार आणि पशुपालन यांसारख्या मानवी प्रथांच्या प्रादेशिक स्तरावर परिणाम झाला नाही, कारण अतिशिकार आणि शिकारी निवडीमुळे काही प्रजाती मरण पावल्या आहेत. म्हणजे त्या जंगल बुक मध्ये बगीरा नावाचं एक पात्र होतं. तर मग आता म्हणजे बगीरा म्हटलं की एक काळा वाघ वगैरे असं, पण मग आता ते तसं दिसतच नाही. तर मग काही प्रजाती मरण पावल्या आहेत पशुपक्ष्यांच्या. तर अलीकडील पुरातत्वशास्त्रीय संशोधनांनी पर्यावरणीय ऐतिहासिक कथा उघड केल्या आहेत की मानव पर्यावरण संबंध सुरुवातीच्या समाजात एक रेषीय नव्हते. तर एक रेषीय नव्हते म्हणजे पर्यावरण आणि मानव विकास असं एकत्रीकरण त्याचे नव्हते. तर आणि हे पुरातत्वशास्त्रीय संशोधन आर्किओलॉजिस्टने उघड केले आहे की मानव पर्यावरण संबंध सुरुवातीच्या समाजात एक रेषीय नव्हते.
एक रेषे नव्हते म्हणजे ते एकत्र नव्हते. तर या म्हणजे आपण आताच बघितलं काही पशु पक्ष्यांची म्हणजे काही म्हणजे पशु पक्ष्यांच्या प्रजाती मरण पावल्या आहेत. आणि ते मरण का पावले आहेत की कारण आर्किओलॉजिस्टने उघड केले आहे की मानव पर्यावरण संबंध सुरुवातीच्या समाजात एक रेषीय नव्हते. या संबंधांवर प्रभाव टाकण्यात अनेक घटकांनी महत्वाची भूमिका बजावली, ज्याचा परिणाम मानव आणि पर्यावरण या दोघांवरही झालेला आहे. तर अनेक घटकांची महत्वाची भूमिका बजावलेली आहे अनेक घटकांनी, ज्याचा परिणाम मानव आणि पर्यावरण या दोघांवरही झालेला आहे. म्हणजे जेवढं मानव पर्यावरणावर कार्य करतायत तर तेवढं पर्यावरण सुद्धा मानवांवर कार्य करत असतं असं म्हणता येईल. म्हणजे दोघांवरही झालेलं आहे. पर्यावरणीय इतिहासाच्या क्षेत्रात मानवाने काळानुरूप उत्क्रांती केल्यामुळे विविध घडामोडी घडत आहेत. या सर्व घडामोडी समजून घेण्यासाठी आम्ही आपली चर्चा आमच्या अधिकारात ऐतिहासिक स्रोतांच्या स्वरूपापासून सुरू केली आहे. ऐतिहासिक स्रोतांच्या स्वरूपापासून ते बघूया आता. तेव्हाच आम्ही शिकार संमेलन समुदायांद्वारे अनुभवलेल्या वेगळ्या टप्प्यांचे विश्लेषण करण्यासाठी पुढे जाऊ शकतो. तर म्हणजे हे आता आर्किओलॉजिस्टने जे उघड केलेले आहे, तर आर्किओलॉजिस्ट शिकार संमेलन समुदायांद्वारे अनुभवलेल्या वेगळ्या टप्प्यांचे विश्लेषण करण्यात पुढे जाऊ शकतो. क्रमाने पुढे शिकार संमेलनापासून भटक्या खेडूतवादाकडे हळूहळू शिफ्ट करण्यावर जोर देण्यात आला. म्हणजे आधी क्रमाप्रमाणे शिकार मग संमेलनापासून भटक्या हंटिंग गॅदरिंग हंटिंग गॅदरिंग आणि नोमॅडिक खेडूतवादाकडे हळूहळू शिफ्ट करण्यावर जोर देण्यात आलेला आहे आर्किओलॉजिस्ट कडून. शेतीचा उदरनिर्वाहाचा प्रमुख स्रोत म्हणून व्यवसाय करणाऱ्या सेटल समुदायांचाही एकाच वेळी उदय झाला. जिथे नदी आहे तिथे शेती करता येतात. शेतीचा उदरनिर्वाहाचा प्रमुख स्रोत म्हणून व्यवसाय करणाऱ्या सेटल समुदायांचाही व्यवसाय करणाऱ्या म्हणजे आता शेती केली आणि बरंच पीक आलेलं आहे, तर मग सगळं तर काय म्हणजे आपण सगळं वापरत नाही. दुसऱ्याचा जर का फायदा होत असेल तर आपण बघतो. म्हणजे शेतीचा उदरनिर्वाहाचा प्रमुख स्रोत म्हणून व्यवसाय करणाऱ्या सेटल समुदायांचे, सेटल म्हणजे स्थानिक समुदायांचाही एकाच वेळे उदय झाला. ते शेती करायची आणि मग थोडीफार ती विकायची. हे साधारणपणे इकडनंच मग हळूहळू जमीनदारी वगैरे असं सुरुवात झाली त्याची. तर व्यवसाय करणाऱ्या सेटल स्थानिक समुदायांचाही एकाच वेळी उदय झाला. ते एकाच वेळी झाला. मानवी आणि पर्यावरणीय इंटरफेसच्या या टप्प्यांमधली प्रादेशिक भिन्नता आणि सामाजिक सांस्कृतिक प्रगती हे त्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी लक्षात ठेवले पाहिजे. मानवी आणि पर्यावरणीय इंटरफेस म्हणजे काय म्हणतात आपण त्याला, मानवी आणि पर्यावरण असं मानव पर्यावरणावर काय करतात आणि पर्यावरण मानवावर काय करतात असं. आणि पर्यावरणीय इंटरफेसच्या या टप्प्यांमधील प्रादेशिक भिन्नता आणि सामाजिक सांस्कृतिक प्रगती. तर मग सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगती हे त्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी लक्षात ठेवले पाहिजे. म्हणजे वेगवेगळे पिकं येण्यासाठी वेगवेगळ्या म्हणजे त्याला भिन्नता लागते.
अशा प्रकारे शेतीने मानव जातीच्या पर्यावरणीय इतिहासात प्रवेश केला. म्हणजे शेतीनेच मानव जातीच्या पर्यावरणीय इतिहासात प्रवेश केला. शाश्वत शेती म्हणजे परिसंस्थेला आणि मानवी आरोग्याला अपरिवर्तनीय नुकसान न करता अन्न उत्पादन करण्याच्या क्षमतेचा संदर्भ देते. तर शाश्वत शेती म्हणजे परिसंस्थेला आणि मानवी आरोग्याला अपरिवर्तनीय नुकसान न करता, अपरिवर्तनीय नुकसान म्हणजे अपरिवर्तनीय म्हणजे ते चेंज होणार नाही, न करता अन्न उत्पादन करण्याच्या क्षमतेचा संदर्भ देते. तर आता आपण पर्यावरण आणि प्रारंभिक समाज एक हा जो दुसरा युनिट होता, म्हणजे शिकार संमेलन आणि भटक्या समाज, तर त्याचे महत्वाच्या संकल्पना आपण आता बघूया. तर पर्यावरण शास्त्र तर जीवांचा वैज्ञानिक अभ्यास आणि पर्यावरणाशी त्यांचे संबंध, हे एन्व्हायरमेंटल सायन्स, जीवांचा वैज्ञानिक अभ्यास आणि पर्यावरणाशी त्यांचे संबंध. मग फ्लेक्स म्हणजे काय, तर उपकरणे बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नॅप्ड स्टोनचे लहान आणि पातळ तुकडे, ते म्हणजे फ्लेक्स. आणि नॅपिंग म्हणजे काय, दगडाच्या गाभ्यापासून फ्लेक्स काढण्याची प्रक्रिया. तर आपण म्हणजे त्याला असं एक शेपिंग म्हणतो ना. उपकरणे बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नॅप्ड स्टोनचे लहान आणि पातळ तुकडे, आणि नॅपिंग म्हणजे दगडाच्या गाभ्यापासून फ्लेक्स काढण्याची प्रक्रिया. मग मेसोलिथिक काळ, तर शब्दशः अर्थ मध्य पाषाण युग. मेसोलिथिक म्हणजे मध्य पाषाण युग, मिडल स्टोन एज. याचा संदर्भ पॅलिओलिथिक आणि निओलिथिक कालखंडातील मानवी प्रागैतिहासिक कालखंडाचा आहे. प्रागैतिहासिक कालखंडाचा आहे. मेसोलिथिक शब्दशः अर्थ मध्य पाषाण युग, यांचा संदर्भ पॅलिओलिथिक आणि निओलिथिक कालखंडातील मानवी प्रागैतिहासिक कालखंडाचा आहे. मग मायक्रोलिथ म्हणजे काय, तर लहान दगडाचे साधन. दगडच असतो पण तो लहान असतो, आणि मायक्रोलिथ म्हणजे त्याला नॅपिंग केलेले असते आणि तो वापरता येतो, तर ते म्हणजे मायक्रोलिथ. मायक्रो म्हणजे लहान. मग निओलिथिक म्हणजे अधिक प्रगत जमीन आणि पॉलिश केलेल्या साधनांच्या आधारे शेतीची सुरुवात दर्शवणारा पुरातत्वीय कालखंड. निओलिथिक म्हणजे मानवी उत्क्रांतीचा शेवटचा टप्पा आहे, आणि इथेच मग स्थानिकता आणि म्हणजे शेती हे सुरू करण्यात आले. निओलिथिक अधिक प्रगत जमीन आणि पॉलिश केलेल्या साधनांच्या आधारे शेतीची सुरुवात दर्शवणारा पुरातत्वीय कालखंड, तो म्हणजे निओलिथिक. निओलिथिक म्हणजे नवीन, म्हणजे आधी पॅलिओलिथिक हे पहिलं, मग मेसोलिथिक हे मध्य किंवा दुसरं, आणि निओलिथिक हे सर्वात उत्क्रांती झालेलं, आणि अजून सुद्धा उत्क्रांती होतीच. तर निओलिथिक म्हणजे अधिक प्रगत जमीन आणि पॉलिश केलेल्या साधनांच्या आधारे शेतीची सुरुवात दर्शवणारा पुरातत्वीय कालखंड मानवी उत्क्रांतीमध्ये, निओलिथिक. मग पॅलिओलिथिक दगडांच्या साधनांच्या विकासाद्वारे चिन्हांकित केलेल्या प्रागैतिहासिक कालखंड, आणि म्हणून त्याला जुने पाषाण युग म्हटले जाते. तर पॅलिओलिथिक म्हणजे पहिले, मेसोलिथिक म्हणजे दुसरे, आणि निओलिथिक म्हणजे शेवटचे पाषाण युग. तर पॅलिओस म्हणजे जुना आणि लिथोस म्हणजे दगड, म्हणजे म्हणूनच मग ते पाषाण युग. तर पॅलिओलिथिक म्हणजे दगडांच्या साधनांच्या विकासाद्वारे चिन्हांकित केलेल्या
प्रागैतिहासिक कालखंड आणि म्हणून त्याला जुने पाषाणयुग म्हटले जाते. मग पॅलिनॉलॉजी म्हणजे काय, तर परागकण आणि इतर बीजाणूंचा अभ्यास पुरातत्वशास्त्रीय निष्कर्षांदरम्यान प्रगट झाला. अशा अभ्यासामुळे भूतकाळातील पर्यावरणाचे विश्लेषण करणे सुलभ होते. तर परागकण म्हणजे पोलन ग्रेन्स आणि इतर बीजाणूंचा अभ्यास पुरातत्वशास्त्रीय निष्कर्षांदरम्यान प्रगट झाला. अशा अभ्यासामुळे भूतकाळातील पर्यावरणाचे विश्लेषण म्हणजे भूतकाळातील ऐतिहासिक पर्यावरणाचे विश्लेषण करणे सुलभ झाले. हे भूतकाळातील पर्यावरण कसे होते त्याचे विश्लेषण, त्याचे पर्यावरणाचे विश्लेषण करणे सुलभ झाले पॅलिनॉलॉजीमुळे. आणि मग प्लेस्टोसीन तर 1.6 दशलक्ष वर्षांपूर्वीपासून म्हणजे एक 1.6 दशलक्ष वर्षांपूर्वी पासून ते 15,000 वर्षांपूर्वी पर्यंतचा भौगोलिक युग ते म्हणजे प्लेस्टोसीन. आणि मग पूर्व इतिहास म्हणजे काय, तर इतिहासाचा कालखंड ज्याच्या कोणत्याही लिखित नोंदी उपलब्ध नाहीत आणि केवळ ज्ञानाचा स्रोत पुरातत्वशास्त्रीय अवशेषांमधून मिळवला जातो, तो म्हणजे पूर्व हिस्ट्री किंवा प्रो हिस्ट्री. त्याचा रेकॉर्ड नाहीये, असं लिखित रेकॉर्ड नाहीये. आणि ज्ञानाचा स्रोत म्हणजे पुरातत्वशास्त्रीय अवशेषांमधून जे काय रिमेन्स मिळाले अवशेषांमधून मिळवला जातो, तो म्हणजे पूर्व इतिहास. मग आद्य इतिहास तर प्रागैतिहासिक आणि दरम्यानचा कालखंड ज्यासाठी लिखित नोंदी उपलब्ध आहेत, जेव्हा सभ्यता समाज अद्याप लेखन करण्याच्या दिशेने प्रगती करू शकला नाही, अस्तित्वाने त्यांचे अस्तित्व लेखनात नोंदवले. तर आद्य इतिहास म्हणजे त्याचे रिटन रेकॉर्ड आहे, ज्यासाठी लिखित नोंदी उपलब्ध आहेत. रिटन रेकॉर्ड लिखित नोंदी उपलब्ध आहेत. आद्य इतिहास जेव्हा सभ्यता समाज अद्याप लेखन करण्याच्या दिशेने प्रगती करू शकला नाही, अस्तित्वाने त्याचे अस्तित्व लेखनात नोंदवले, तर ते म्हणजे आद्य इतिहास. तर हे म्हणजे 2 युनिट बघितले आपण, प्रो हिस्ट्री आणि आद्य इतिहास, पूर्व इतिहास प्रो हिस्ट्री आणि आद्य इतिहास प्रोटो हिस्ट्री म्हणता येईल. म्हणजे प्रागैतिहासिक आणि इतिहास दरम्यानचा कालखंड जेव्हा सभ्यता समाज अद्याप लेखन करण्याच्या दिशेने प्रगती करू शकला नाही, अस्तित्वाने त्यांचे अस्तित्व लेखनात नोंदवले. तर म्हणजे युनिट 1 हा काय होता, तर इतिहासातील पर्यावरण विषयक चिंतनचा अभ्यास करत आहेत एक दृष्टिकोन. तर 2013 मध्ये पॉल सटर यांनी निदर्शनास आणून दिले की मोठ्या व्यवसायातील भूतकाळाच्या अभ्यासाकडे पर्यावरणीय इतिहास हा सर्वात जलद वाढणारा दृष्टिकोन आहे. तरीही पर्यावरणीय इतिहासाच्या सरावाने जगाच्या अनेक भागांचा दीर्घकालीन इतिहासाचे दस्तऐवजीकरण केलेले नाही, रेकॉर्ड कीपिंग केलेले नाही. मग आजही आम्हाला लहान हिमयुगाच्या सिद्धतेबद्दल खात्री नाही, तो युरोपच्या पलीकडे विस्तारले आहे का, ते भारताला लागू होते का. कॅथलीन मॉरिसन ची अँथ्रोपॉसिनची प्रमुख टीका अशी आहे की त्याचे प्रांतीकरण झालेले नाही. मग दुसऱ्या शब्दात जागतिक पर्यावरणीय इतिहास हा अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलियाच्या इतिहासातून बाहेर काढला गेला आहे, परंतु इतर अनेक जैव भौगोलिक प्रदेशांपर्यंत पोहोचलेला आहे. अधिक स्थानिक सूक्ष्म इतिहासांना ट्रॅक करण्यात मदत करणे आवश्यक आहे.
आणि अँथ्रोपॉसिनची मेटा नरेटिव्ह मध्ये सुधारणा देखील केली जाऊ शकते. तर मार्टिन मेलोसीचा असा युक्तिवाद आहे की सर्वात कठीण कार्य शत्रू पर्यावरणीय इतिहास हे पर्यावरणीय इतिहासाला स्थानिक ते जागतिक स्तरावर मुख्य प्रवाहात असलेल्या ऐतिहासिक कथांमध्ये एकत्रित करणे आहे. तर विशेषतः त्यांनी पर्यावरण आणि तंत्रज्ञानाचा छेदनबिंदूकडे अधिक लक्ष देण्याचे आवाहन केलेले आहे. पर्यावरण आणि तंत्रज्ञानाचा छेदनबिंदू इंटरसेक्शन अधिक लक्ष देण्याचे आवाहन केलेले आहे. सामान्यतः पर्यावरणीय समस्यांचे निराकरण कसे करायचे याचा आपण विचार करत असताना पर्यावरणीय इतिहास हा हल्ल्याचा एक उपयुक्त कोन असू शकतो. पर्यावरण आणि तंत्रज्ञानाचा परस्पर संवादाचे उदाहरणे म्हणजे सौर विद्युत, सोलर एनर्जी, अपारंपरिक ऊर्जेचा वापर, अनकन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस, प्रदूषण कमी करण्यासाठी किंवा शून्य प्रदूषण करण्यासाठी उपयुक्त तंत्रज्ञान, हरित ऊर्जेद्वारे शाश्वत विकास, ग्रीन एनर्जी सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पेपरलेस ऑफिस, दळणवळणासाठी आणि कागदपत्रांचे जतन करण्यासाठी संगणक आणि स्मार्टफोन. मग पर्यावरणीय इतिहासाचा आणखीन एक महत्त्वाचा पैलू म्हणजे पर्यावरणीय इतिहासाचे विषय आणि विषय मानवी ज्ञानाच्या जगाला एकत्रितपणे विणण्यासाठी महान वचन देतात. विशेषतः पर्यावरणीय इतिहासकार नैसर्गिक विज्ञानांना मानवता आणि सामाजिक विज्ञानांपासून विभक्त करून शोकनीय विभाजन घडवून आणत आहेत. पर्यावरणीय इतिहासकार राष्ट्रीय राज्यांच्या सीमा ओलांडू शकतात जे पर्यावरणीय कल्पनाशक्तीला मर्यादा घालतात आणि प्रतिबंधित करतात. डी.टी. रॉजर्स सुचवतात की शक्ती आणि मर्यादा, अर्थव्यवस्था आणि राजकीय व्यवस्था, संस्कृती आणि संकल्पना सर्व चांगले इतिहास लिहिण्यासाठी त्यांना संबंध ठेवण्यासाठी ताण, परंतु पर्यावरणीय इतिहासकार एका विशिष्ट स्पष्टतेसह त्यांना भेट दिली. तर युनिट 1 म्हणजे इतिहासातील पर्यावरणीय चिंतांचा अभ्यास करणे एक दृष्टिकोन, त्याच्या महत्त्वाच्या संकल्पना. मानववंशवाद तात्विक दृष्टिकोन असा युक्तिवाद करतो की मानव हा जगातील मध्यवर्ती किंवा सर्वात लक्षणीय संस्था आहेत. अनेक पाश्चात्य धर्म आणि तत्वज्ञानांमध्ये अंतर्भूत असलेली ही मूलभूत धारणा आहे. मग अँथ्रोपोसेंट्रिझम. तर मानववंशवाद मानवांना निसर्गापासून वेगळे आणि श्रेष्ठ मानतो आणि मानवी जीवनाला अंतर्निहित मूल्य असते तर इतर घटक प्राण्यांसह धातू मानव जातीच्या फायद्यासाठी न्यायरीतीने शोषण केले जाऊ शकते असा अभ्यासक्रम म्हणजे अँथ्रोपोसेंट्रिझम. मग अँथ्रोपोसीन म्हणजे वर्तमान भौगोलिक युगाशी संबंधित किंवा सूचित करणे ज्या कालावधीत मानवी क्रियाकलापांचा हवामान आणि पर्यावरणावर प्रभावशाली प्रभाव आहे. हॉलोसीन वर्तमान युगाशी संबंधित किंवा सूचित करणे जो चतुर्थांश कालखंडातील दुसरा युग आहे आणि प्लेस्टोसीनचे अनुसरण करतो. तर वाळवंट किंवा वाइल्डरनेस म्हणजे काय? एक बेशिस्त, निर्जन आणि अतिथी नसलेला प्रदेश. मग आता युनिट 2 म्हणजे पर्यावरण आणि सुरुवातीचा समाज, त्याचा पहिला भाग. तर शिकार संमेलन आणि भटक्या समाज. सर्व पर्यावरणीय बदल मानवी एजन्सीमुळेच किंवा मानवांमुळेच आहेत असं आवश्यक नव्हते.
ते अजूनही अचानक घडले असतील आणि निसर्गात विध्वंसक झालेले असतील. इतर कदाचित क्रमिक वर्षांच्या दीर्घ कालावधीत होत असतील. माणसाच्या उत्क्रांतीपेक्षा सुद्धा अगोदर झालेल्या प्राण्यांच्या एकत्रित कारणांमध्ये बदल ते अधिक राहण्यायोग्य आणि मानवी वसाहतींसाठी अनुकूल बनवते. सेटलमेंट ग्रुपिंग्स किंवा स्थानिक समूह बदलत्या पर्यावरणीय संधीशी निगडीत होत्या. जरी याचा अर्थ असा होत नाही की मानवांनी ते राहत असलेल्या वातावरणावर परिणाम केलेला नाही. म्हणजे मानवांमुळे जरी बदल घडले नसतील तरी मानवांचा काही त्याच्यामध्ये कार्यभाग आहे. वातावरणावर परिणाम केला नाही. उलट पक्षी पर्यावरणावर प्रदर्शित होणारा परिणाम हा समकालीन काळापुरता मर्यादित नाही, जसे की वारंवार गृहीत धरले जाते. जरी समान प्रमाणात नसले तरीही शिकार आणि पशुपालन यांसारखे मानवी प्रथांचा प्रादेशिक स्तरावर परिणाम झाला नाही, कारण अतिशिकार आणि शिकारी निवडीमुळे काही प्रजाती मरण पावल्या आहेत किंवा एक्सटिंक्ट झाल्या आहेत. तर अलीकडील पुरातत्वशास्त्रीय संशोधनांनी पर्यावरणीय ऐतिहासिक कथा उघड केल्या आहेत की मानव पर्यावरण संबंध सुरुवातीच्या समाजात एकरेषीय नव्हते. या संबंधांवर प्रभाव टाकण्यात अनेक घटकांनी महत्वाची भूमिका बजावली, ज्याचा परिणाम मानव आणि पर्यावरण या दोघांवरही झाला. पर्यावरणीय इतिहासाच्या क्षेत्रात मानवाने काळानुरूप उत्क्रांती केल्यामुळे विविध घडामोडी घडत आहेत. या सर्व घडामोडी समजून घेण्यासाठी आम्ही आमची चर्चा आमच्या ऐतिहासिक स्रोतांच्या स्वरूपापासून सुरू केली. तेव्हाच आम्ही शिकार संमेलन समुदायांद्वारे अनुभवलेल्या वेगळ्या टप्प्यांचे विश्लेषण करण्यासाठी पुढे जाऊ शकतो. क्रमाने पुढे म्हणजे शिकार संमेलनापासून भटक्या खेडूतवादाकडे हळूहळू शिफ्ट करण्यावर जोर देण्यात. शिकार संमेलनाकडे होते, पण त्याच्यापासून मग भटक्या खेडूतवादाकडे हळूहळू त्याला महत्व यायला लागले. भटक्या खेडूतवादाकडे नोमॅडिझमवर. मग शेतीच्या उदरनिर्वाहाचा प्रमुख स्रोत म्हणून व्यवसाय करणाऱ्या सेटल समुदायांचाही एकाच वेळी उदय झाला. मानवी आणि पर्यावरणीय इंटरफेसचा या टप्प्यांमधील प्रादेशिक भिन्नता आणि सामाजिक सांस्कृतिक प्रगती हे त्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी लक्षात ठेवले पाहिजे. अशा प्रकारे शेतीने मानवजातीच्या पर्यावरणीय इतिहासात प्रवेश केला. शाश्वत शेती म्हणजे परिसंस्थेला आणि मानवी आरोग्याला देते. सस्टेनेबल ॲग्रिकल्चर परिसंस्थेला आणि मानवी आरोग्याला अपरिवर्तनीय नुकसान न करता, जे नुकसान भरूनच काढता येणार नाही असं, तर मग अपरिवर्तनीय नुकसान न करता अन्न उत्पादन करण्याच्या क्षमतेचा संदर्भ देते. मग आता पर्यावरण आणि प्रारंभिक समाज एक पहिला भाग, शिकार संमेलन आणि भटक्या समाज, त्याच्या महत्वाच्या संकल्पना. तर पर्यावरणशास्त्र जे जीवांचा वैज्ञानिक अभ्यास आणि पर्यावरणाशी त्याचे संबंध. फ्लेक्स म्हणजे उपकरणे बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नॅप्ड स्टोनचे किंवा नॅप्ड खडकाचे, पाषाणाचे लहान आणि पातळ तुकडे. नॅपिंग दगडाच्या गाभ्यापासून फ्लेक्स काढण्याची प्रक्रिया.
मेसॉलिथिक शब्दशः अर्थ मध्य पाषाण युग, याचा संदर्भ पॅलिओलिथिक आणि निओलिथिक कालखंडातील मानवी प्रागैतिहासिक कालखंडाचा आहे. मायक्रोलिथ लहान दगडाचे साधन, निओलिथिक अधिक प्रगत जमीन आणि पॉलिश केलेल्या साधनांच्या आधारे शेतीची सुरुवात दर्शविणारा पुरातत्वीय कालखंड.